तुकाराम महाराज म्हटलेले आहेत की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप. हे महाराजांनी त्यावेळी सांगितलं. अजूनही तंतोतंत ते तसंच खरं आहे की असे अनेक भोंदू लोक आपल्या आसपास फिरत आहेत आणि आपल्याला ते समजत नाही आहेत. काही लोकांना समजतात, पण त्यांच्यावर संशय घ्यायला आपण जातो त्याच्या वेळेस त्यांचे भक्तगण, त्यांच्यावर ब्लाइंड विश्वास ठेवणारे जे लोक आहेत ते आडवे येतात आणि ते बिचारे भोळे भाबडे लोक असतात. पण याचा फायदा एक माणूस नेहमी घेत असतो आणि तो प्रत्येक म्हणजे अनेक धर्मामध्ये असे लोक आहेत, फक्त एका धर्मात नाहीत. मग इथे आपल्याला समजलं पाहिजे की आपण आपल्या धर्माचा आदर करावा, आपल्या ज्या देवदेवतांना मानतो त्यांची आपण पूजा करावी, त्यांच्याविषयी विश्वास मनात ठेवला पाहिजे. पण जेव्हा त्याच्यामध्ये एक माणूस येतो त्यावेळी मात्र आपण सावध राहिलं पाहिजे की हा माणूस शेवटी तो आपल्यासारखाच हाडामासाचा माणूस आहे. त्याच्या मनात चांगले आणि वाईट दोन्ही विचार येणार आहेत. म्हणजे साहजिकच आहे की ज्यावेळेस सत्ता, संपत्ती, पैसा, सगळं सुखलोलुपपणा येतो त्यावेळेस तो माणूस बरोबर करप्ट होत जातो. आणि हे अनेक ठिकाणी झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे की जे लोक खूप आधी चांगले वाटायचे आपल्याला, संत म्हणू आपण त्यांना, त्यातले अनेक तेच महात्मे ज्यांचे अनेक अनुयायी झाले, अनेक लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पुढे कुठे ना कुठे ते कशात ना कशात अडकलेले आहेत. त्यामुळं आपण जेव्हा लोकांना फॉलो करतो, आपण देवाला जरूर फॉलो करावं, पण माणसाला फॉलो करताना खूप खूप काळजी घेतली पाहिजे की तो माणूस कसा आहे, आपण त्याला भेटलो आहे का, किंवा तो बोलतो आहे तसंच आहे का, त्याच्या आसपास काय चाललं आहे. जेव्हा ती माया जमा होत असते त्या माणसाभोवती, खूपच भारी भारी वाटायला लागतं. समजून चाला की ते साधू नाही आहे. साधू कसा असतो, विरक्त असतो, त्याला कुठलाही भोग विलास काहीच लागत नसतं. त्याला तो साध्या झोपडीतही राहू शकतो, साधं अन्न खाऊ शकतो, त्याच्याकडं VIP व्यवस्था तो कधीच ठेवत नाही. पण हल्ली भक्त जे आहेत ते त्या एखाद्या गुरुला इतकंच त्याचं पुढं करतात, इतकंच त्याला ते सुखलोलूप करून ठेवतात की तो चांगला जरी असला सुरुवातीला तरी तो हळूहळू त्याच्यात करप्शन येतं. आणि ही चूक आपणही नाही केली पाहिजे की एखाद्या माणसाला देव बनवताना फार काळजी घ्यायला हवी. तो माणूस त्या लायकीचा खरंच आहे का, विनाकारण त्याच्या भोवती लोटांगणी घेऊ नका, त्याच्या पायाचं तीर्थ घेऊ नका. एकदा शोधून पहा तो कसा आहे. आणि असे खूप लोक सिद्ध झालेत की जे फ्रॉड निघाल्यानंतर. मग अशा वेळेस एज्युकेटेड लोकांनी किंवा कोणीही असो, शिकलेले नसले तरी चालेल, पण आपला वेळ आपण घालवतो आहे, त्याचबरोबर आपण काही लोकांना त्याच्यात घेऊन जातो आहे, पैसा खर्च करतो आहे, तेवढाच खर्च आपण गोरगरिबांना, दवाखान्यासाठी, शिक्षणासाठी जर वापरला तर मला वाटतं खूप मोठी प्रगती देशामध्ये होऊ शकते. त्यामुळे हे मागून चालत आलं हे पुढेही राहणार आहे. तर सावध राहण्याची खूप गरज आहे की एखाद्याला फॉलो करताना, एखाद्याचा शिष्य होताना तो गुरु त्या लायकीचा आहे का, एकदा पडताळणी जरूर केली पाहिजे. कारण आता मी कोणाचे नाव घेत नाही, पण अनेक मोठे मोठे लोक ज्यांना आपण देव म्हणून मान्यता दिली, तर पुढे त्यांचे कारनामे कसे समोर आलेत आणि काहींचे अजून यायचेत ते आपण पाहिलेलं आहे. जवळजवळ 90% याच्यामध्ये असे आहेत की ते दोषी आहेत, ते फ्रॉड आहेत. मग का आपण त्यांना ब्लाइंड फॉलो करायचं, ते जरा शोधलं पाहिजे की जेव्हा व्यक्तिपूजा होते तेव्हा ती व्यक्ती त्या लायकीची आहे का, आणि आपण त्याला दुजरा दिला पाहिजे का, की त्याच्याविरुद्ध प्रश्नचिन्ह निर्माण केलं पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच व्यक्तिपूजा केली पाहिजे. अन्यथा आपण देवाची पूजा करावी, आपण आपल्या धर्माचं पालन करावं, त्याच्यात काहीच गैर नाही. पण जेव्हा एका माणसाला आपण इम्पॉर्टन्स देतो तेव्हा तो माणूस त्याचा फायदा तर घेत नाही ना, याची फार काळजी घेणं गरजेचं आहे. आणि समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या पुढे आपल्या पिढ्या आहेत, आपले लहान मुलं आहेत, आपल्या मुली आहेत, आपल्या घरच्या स्त्रिया आहेत, या सर्वांचं संरक्षण करायचं असेल तर ही जे व्यक्ती आहे, जे फ्रॉड असतात, त्यांना आपल्या घरातसुद्धा आणणं चुकीचं आहे. किंवा आपल्याला लोकांना त्यांच्या घरी, त्यांच्या आश्रमात म्हणा किंवा त्या ठिकाणी घेऊन जाणं
हे सुद्धा चुकीचं आहे. त्यापेक्षा आपलं घरी बसून देवाची पूजा केलेली कधीही योग्य आहे. कोणी काही मधला अर्थ सांगत नाही, आपण आपलाच अर्थ शोधावा. आपल्याकडे गीता आहे, आपल्याकडं किती कुराण आहे, चर्च आहे, बायबल आहे, ते वाचावं. धर्मग्रंथ वाचावेत. ते समजून सांगायला काय फार तज्ज्ञ व्यक्तीचीच आवश्यकता असते असं नाही. किंवा जरी असली तरी तो जर त्याच्या बदल्यात असं काही करत असेल, काही रॅकेट चालवत असेल, तर मग सावध राहणं गरजेचं आहे. जरी आपल्याला त्याचा अनुभव येत नसला तरी ह्या मागच्या अनुभवातून आपण शिकलं पाहिजे की जिथे जिथे असं सगळं संपत्ती, लोक, हे सगळं जमा झालं सिस्टम, समजायचं की तिथे काही ना काही चुकीचं असणार आहे. आणि याच्यामध्ये आपला बळी नाही गेला पाहिजे, म्हणजे कोणाचंच गेलं नाही पाहिजे. पण जर आपल्या घरातल्या एखाद्या याचं बळी झालं, याच्यामध्ये शक्यतो किंवा 99% इथे लैंगिक शोषण खूप प्रमाणात केलं जात असतं. मग त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया त्याला बळी पडल्यात, लहान मुलं पडलेत, मुली पडल्यात. आणि आपल्या घरातलं जर कोणी याच्यामध्ये अडकलं तर खूप मोठा पश्चात्ताप आहे. त्यामुळं शिक्षित लोकांनी किंवा अशिक्षित जरी असले तरी व्यक्तिपूजेपासून दूर राहिलं पाहिजे. खूप खूप उदाहरणं आहेत, अनेक देशांमधले आहेत, सगळीकडे असंच आहे. तेव्हा आपण आपला देवाचा आणि आपला संबंध ठेवावा. उगाच मध्ये कोणाला तरी महत्त्व देऊन त्याच्या आहारी जाऊन आपलं नुकसान करून घेण्यात काही अर्थ नाही. धन्यवाद.